मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो. तर आज एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे मी. ही गोष्ट आहे एका प्रवासाची. चला तर मग जाऊया प्रवासाला. आणि हो, प्रवासाला जायच्या आधी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा. चला तर मग जाऊया एका प्रवासाला. फलाट क्रमांक 7 वर जशी पुण्याला जाणारी एस टी लागली तसं प्रोफेसर डोईफोडे घाईघाईने ते एस टीच्या दिशेने धावू लागले. ते एस टीत चढणार तेवढ्यात त्यांना एक जोरदार असा धक्का बसला. त्यांनी बाजूला पाहिलं तर एक गलिलठ्ठ शेठजी त्यांना अक्षरशः चेंगरून पुढे जायच्या बेतात होता. तिने एक विचित्र नजरेने एक कटाक्ष त्या शेठजींवर टाकला. तसे ते शेठजी सावरून एक स्मित हास्य करून माफ करा एवढं बोलले. उगाच वाद नको म्हणून प्रोफेसर काही उद्गारलेच नाहीत आणि ते एस टीमध्ये चढले. एस टी तशी एवढी भरलेली नव्हती, बऱ्यापैकी भरली होती. कारण एक तर रात्रीचा प्रवास, तो सुद्धा एवढा लांबचा. एवढा लांब पुण्याला जाणारे काही मोजकेच प्रवासी होते. एस टीच्या मध्यभागी एक सीट बघून प्रोफेसर त्याच्यावर बसले. स्वतःला सावरतात तोच त्यांना बाजूने आवाज आला, मी इथे बसू का? तसं त्यांनी चमकून पाहिलं. तोच शेठजी त्यांना विचारत होता. प्रोफेसरनी फक्त बसायची खूण करून ते पुढचे काही बोललेच नाहीत. शेठजी आपलं अस्ताव्यस्त शरीर त्या सीटवर पसरून बसून राहिले. माफ करा, मगाशी तुम्हाला धक्का लागला माझा. हां, नाही काय हरकत नाही, चालायचंच. तुम्ही शिकलेले दिसता. हां, हो, मी प्रोफेसर आहे. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे आज आपली गट्टी जमणार तर. हां, मी काही समजलो नाही. नाही, मला गप्पा मारायला खूप आवडतात. आणि तो तुम्ही प्रोफेसर म्हणजे तुमचा अभ्यास पण खूप दांडगा असणार. नाही, इतकाच असं काही नाही, पण आहे बऱ्यापैकी. आपलं नाव? मी जतीन बैशा, मी व्यापारी आहे. हां, ते आलंच माझ्या लक्षात तुमच्या पेहरावावरून. कंडक्टरनी सगळ्यांचं तिकीट काढलं आणि तो पुढे जाऊन दिवे मालवून आपल्या जागेवर बसला. आता एव्हाना एस टीने वेग घेतला. मजल दर मजल करत एस टी आता हायवेला लागली. काय सोसायटीचा वारा वाहतोय नाही? हो, मी खिडकी बंद करू का? नाही, मी आपलं उगीच असंच प्रोफेसर काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. आता काय करू, माझा स्वभाव आहे. मला असं शांत बसवत नाही. मला गप्पा मारायला खूप आवडतात. अच्छा, तुम्ही जास्त बोलत नाही वाटतं प्रोफेसर. नाही, असंच काही नाही. तुम्ही गैरसमज मानून घेऊ नका. पण शक्यतो अच्छा, म्हणजे अनोळखी लोकांशी जास्त बोलत नाही असं. अहो नाही हो शेठजी, तसं काही नाही. आपण बोलूया. नाही, तुम्हाला काही झोपायचं वगैरे असेल तर झोपा तुम्ही. मी तुम्हाला त्रास नाही देणार. नाही, तसंच काही नाही. रात्रीची एस टी पकडायची, दुपारी पुष्कळ झोप झाली माझी. मग प्रोफेसर एक प्रश्न विचारू? हो, विचारा ना. कुठले विषय शिकवता तुम्ही? नाही, मी कुठले विषय असे नाही शिकवत. मी PhD करतोय. अच्छा, PhD करताय? वा, इंटरेस्टिंग. कुठल्या विषयामध्ये? मी तसा थोडा हास्यास्पद विषय आहे. नाही हो, सांगा, मी नाही हसणार. पिशाच्य आणि पिशाच्य योनी. खरंच विषय इंटरेस्टिंग आहे. पण तुम्हाला नेमका हाच विषय निवडावा असा का वाटला? नाही, असं काही नाही. मला आपली आवड यायची. हां, अच्छा, बरं. मगाशी शेठजी तुम्ही म्हणलात तुम्ही व्यापारी आहात. तुमचा कसला व्यापार आहे? माझा? हेच आपलं
किराणा भुसार, आमचा कसा सगळा पैशाचा मामला. दिवसभर मात्र पैसे लोळता तुम्ही. एक माफक असा विनोद करायचा प्रयत्न प्रोफेसरने केला. नाही हो, तसंच काही नाही. हां, दिवसभर हे मात्र म्हणा की आम्ही धान्यात लोळतो. पण मग शेठजी, ह्या ह्या गावाला कसे? आणि हो ऐका प्रोफेसर, मला शेठजी म्हणू नका. माझं नाव जतीन आहे. मला जतीन म्हणलं तरी चालेल. अच्छा, तर मग जतीन भाई, पण मग ह्या गावात तुम्ही कसे? अहो, मूळचं मी ह्याच गावचा, पण पुण्याला जायचं कारण एवढंच. पुण्याच्या बाजारपेठमध्ये घाऊक रीतीने माल खरेदी करून इथं येऊन तो काही चांगल्या दामला विकायचा आणि मध्ये आपला नफा. असा साधा सरळ माझा व्यवसाय आहे. हो, ते दिसतंच आहे म्हणा. कारण पण होतो का हो नफा एवढा? हा, आता होतो पोटापुरता. गावामध्ये 2 गाळे आहेत माझे, ते कमवणं इतपत तर नक्की झालंय. म्हणजे चांगलेच तुम्ही किरकोळ नाही, मोठे व्यापारी दिसताय. हा, असं आहे मात्र खरं. या पंचक्रोशीमध्ये माझ्या एवढा मोठा व्यापारी नाही असं संघटनेची लोक म्हणतात. पण मला उत्सुकता मात्र प्रोफेसर तुमच्या एका गोष्टीची. तुम्ही हाच विषय कसा काय बरं निवडला? म्हणजे पिशाच्च आणि पिशाच्च योनी. त्याचं असं आहे शेठजी,